चर्चेत असलेलं हे नाव म्हणजे आई जानाई खळका क्रिकेट संघ करंजाळी. खेळलेल्या ठिकाणी 9 टुर्नामेंट 7 टुर्नामेंट पैकी 5 टुर्नामेंट मध्ये प्रथम. चला सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण. पहिला चेंडू फुलटा जाता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू खाली या ठिकाणी अंकुश आले, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले. स्वप्नील स्ट्राईक वरती आपण आता पाहतोय. स्वप्नील रोहित यांनी मात्र एक धाव मिळवले. स्ट्राईक वरती स्वप्नील गेलाय आणि आपण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय राहुल आगरे. रोहित स्ट्राईक वरती गेला, स्वप्नीलने पहिला चेंडू खेळला होता. राहुल आगरे जर्सी नंबर 33 या ठिकाणी याचा चेंडू सुंदर असा चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. तेवढी चपळाही पाहायला मिळाली आणि एक निर्धाव चेंडू सांगता झाले. राहुल आगरेचा जर उल्लेख केला तर आता झालेल्या दापोली प्रीमियर लीग चॅम्पियनशिप मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून होता. ओम साई क्रिकेट संघाकडून खेळला होता आणि गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला फायनल विजय मिळवून दिला होता आणि त्या सामन्याच्या चषकामध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळवला होता. असा राहुल आगरे आपण गोलंदाजी करताना पाहतोय. 5 विकेट हे यॉर्करने मिळवले होते. राहुल यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. क्वार्टर फायनल मध्ये पहिला क्वालिफायर सामना झाला होता. 7 चेंडू आणि 31 धावा अशा प्रकारची फलंदाजी ऑलराऊंडर खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली होती राहुल याची. या ठिकाणी फुलटा चेंडू यावेळेस मात्र पाहूया झेल पकडला जातोय का. शरद उशिरा आला होता, झोप पूर्ण झालेला नाहीये. ऐसी गलती मत करना, भुगतना पडेगा. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा जर्सी नंबर 33 राहुल आगरे विरुद्ध रोहित. या ठिकाणी नो चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. सुंदर असं यष्टीरक्षण त्या ठिकाणी. हाताचा उपयोग न करता पायाचा उपयोग केला. कमीत कमी 4 धावा वाचवलेत. नो +1 धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले 4 धावा. आई जानाई काळकाई संघाचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा राहुल्याचा सामना करेल रोहित. काहीसा न समजला चेंडू, शरीरदृष्टीला आढळला चेंडू आणि निर्धाव चेंडू ही सारी बाईच्या रूपाने एक धाव मिळाली. धावसंख्येत भर होते. 5 धावा. सुंदर असा षटक हाताळतोय राहुल. कर्णधार कायचा कानमंत्र देत आहे. कर्णधाराचा आपण पाहतोय. रोहित स्वतः यष्टीरक्षक मार्क वरती स्ट्राईक वरती आहे. स्वप्नील आता पाहतोय आपण. काहीसा मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश येत आहे कारण गोलंदाज तेवढा तगडा आहे. राहुलचा जर उल्लेख केला तर आपण त्याची गोलंदाजी आपण पाहतोय. त्याला त्या ठिकाणी तुतारी एक्सप्रेस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अशा प्रकारची त्याची शैली आणि या ठिकाणी पहिलं षटक मात्र समाप्ती झाले. पहिल्या षटकाच्या नंतर समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या पोहोचले 6 धावा. सुंदरसं षटक या ठिकाणी. नो चेंडू येऊन सुद्धा या ठिकाणी 6 धावा खर्च केलेत त्या राहुल याने. पाहू पुढील चेंडू, पुढील षटक घेऊन कोण येत आहे. कर्णधार कोणाकडे धुरा सोपवतात पाहण्यामध्ये उत्सुकता. या ठिकाणी जर गोलंदाजीचा उल्लेख केला तर या ठिकाणी एक गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. हितेन असेल, शरद असेल, त्याचप्रमाणे अमर असेल. त्याला बाकीच्यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कर्णधार वेळ खर्च करायचा नाहीये. आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय गोलंदाज चॉईस करून. चला दुसरा षटक घेऊन येत आहे शरद जर्सी नंबर 26. यानंतर आपण जर पॉवर प्ले समाप्तीनंतर झाले तर आपण कमीत कमी 3 प्लेयर हे 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. हे कंपल्सरी असणार आहे आणि बाकीचे खेळाडू या ठिकाणी बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. चला सामना त्याला जवळ घेते चालायचं मित्रांनो, कारण सामना जेवढा सुस्तीने चालेल तेवढी सुस्ती सर्वांना येत जाते. चला जय शिवाजी वावकर आणि नवू पांगारी मध्ये नाणेफेक करून घ्यायचंय. जय शिवाजी वावकर संघ कर्णधार. चला थोडा मित्रांनो स्पीडअप द्यायचंय.
पुढे चेंडू शरद याचा या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. चेंडू चालला मिळाच्या दिशेला. विनय येतोय चेंडू खाली. एक धाव पूर्ण केले. विनयचं क्षेत्ररक्षण तगड आहे मित्रांनो. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. विनय याचं फक्त एका धावावरती रोखून ठेवलंय ते रोहित याला. स्वप्नील याला मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकवरती आता मात्र गेला रोहित. जर्सी नंबर 26 शरद पाहतोय आपण. हलका सरनं धावजन अंपायरला क्रॉस केलाय. चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेला असेल. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक असेल. पाहूया या ठिकाणी फंबल झालंय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय खन 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 खनित चौकार. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकापार. 11 धावा. पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फंबल झाला, पाय स्लिप झाला आणि 3 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळाला. पुढे चेंडू पुन्हा एकदा शरद याचा त्या दिशेला या ठिकाणी 2 फटके पाहायला मिळाले. एका फटक्यावरती 1 धाव आणि दुसऱ्या फटक्यावरती मात्र चौकार मिळाला होता. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा रोहित स्ट्राईक करते. आकुडपाटाला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली अंकुश येतोय आणि अंकुशने मात्र खराब कामगिरी केली या ठिकाणी. खराब बॅक सपोर्ट या ठिकाणी बाद पाहिजे होता. त्या ठिकाणी 3 धावा मिळालेत. मित्रांनो, हलवाईच्या दुकानात गेल्यावरती जर का लाडूवरती काजू कतरी फ्री असेल तर ती कधी सोडायची नाहीये. अंकुशने मात्र लाडू सुद्धा सोडलाय. या ठिकाणी आता झालेल्या नाणेफेक मध्ये नवयू क्रिकेट संघ पांगारी संघ हा नाणेफेक जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले. जेवून झाल्यानंतर झोपेला सर्व खेळाडूंना विनंती असेल सर्वांनी उठायचं. दुपार झाले. चला मित्रांनो, पुढे चेंडू पुन्हा मॅच कडे वळतोय. रोहितला मात्र जीवदान भेटलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा आकुडपटाचा चेंडू होता. चेंडू खाली पुन्हा एकदा अंकुश येतोय. कृष्णाचा मामा कंस, बाहुबलीचा मामा कटप्पा. चेंडू आला 1 बाउन्स आणि बाहेर गेला 2 टप्पा. धावसंख्या मात्र पुढे सगळे धावसंख्या पोहोचते 18 या धावे अंकावरती बिनबाद 18 धावा या ठिकाणी. पहिल्या षटकाचा जर उल्लेख केला, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला होता राहुल याने. शरदला मात्र खरपूस समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवरती 1, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा आणि चौथ्या चेंडूवरती मधून चौकार या ठिकाणी. अफलातून फलंदाजी पाहतोय स्वप्नील याची. पुन्हा एकदा कायसा स्कूप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आलंय. यश आले ते शरदला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. शेवटचा चेंडू मला वाटतं असेल या षटकातील. धावसंख्या पोहोचले 18 धावा संख्यावरती. मित्रांनो, जर का आपण करंजाली संघाकडे संघापुढे जर खेळत असेल तर आव्हान हे खूप कडवं ठेवावं लागतं, तगडं ठेवावं लागतं, कारण खूप बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो असा आई जानाय कालकारी क्रिकेट संघ करंजाली. पुन्हा एकदा आकुडपाटाचा चेंडू होता. पंचाकडे दात मागे जाते. पंच दात फेटाळतात कारण चेंडू सुरेख होता. चेंडू विसावतोय राहुलच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाले 18 18 धावा बिनबाद 18. चला तिसरं षटक कोण घेऊन येते पाहूया. थोडं फास्ट घ्यायचंय मित्रांनो. जर आपण या आई जानाय कालकारी संघाच्या कर्णधाराचा उल्लेख केला तर मित्रांनो, आयुष्यात कधी गोलंदाजी केली नव्हती, परंतु गोलंदाजी ह्याच मैदानात केली होती आणि प्रथमतः गोलंदाजी केली होती आणि या मैदानात त्याला बेस्ट बॉलर याचा किताब मिळाला होता. आई जानाय क्रिकेट कालकारी संघाचा कर्णधार रोहित बालगुडे याचा उल्लेख करतोय आपण, कारण कधीच गोलंदाजी करताना त्याला पाहिली नव्हती. त्यावेळेस मात्र राहुल नसताना त्यांनी गोलंदाजी धुळा स्वीकारले होते आणि एका टुर्नामेंटमध्ये 9 विकेट घेऊन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार पटकावला होता असा रोहित बालगुडे. आपण पाहतोय विनय याच्याकडे गेले. कायसं या ठिकाणी गुगली टाकले कर्णधाराने. विनयच्या रूपाने पुढील षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं. जर्सी नंबर 02 विनय. स्ट्राईक वरती असेल रोहित. पाहूया कशा प्रकारे खरपूस समाचार घेतोय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय बाबा रामदेव पतंजली. षटकार एकदम शुद्ध. काहीसा कानमंत्र देतोय वारंवार शरद याला, कारण पहिला चेंडू आकुडपट्ट्याचा टाकला होता आणि चेंडूला पाठवला होता पत्राच्या बाहेर. म्हणजेच येतोय षटकार. धावसंख्या पोहोचले 20 पार 24 धावा.
रोहितला मात्र आता सूर गवसलाय. विनय याला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण मित्रांनो जेवढी धावसंख्या या ठिकाणी खर्च कराल तेवढीच धावसंख्या आपल्याला बनवायची, कारण कंपल्सरी चेस असेल. पुढे चेंडू विनय याच अल्कसर धावजन पहिला क्रॉस केलाय. चेंडू टाकलाय रोहितने. पुन्हा कुडपटाला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि परिवर्तन झाले धावसंख्येमध्ये सुद्धा, कारण धावसंख्या परिवर्तन दिसत नाहीये धावसंख्येमध्ये, कारण धावसंख्या स्थिरावली 24 या आकड्यावरती. सुंदरसा कमबॅक स्लोवर चेंडू टाकला होता विनय यांनी. चला पुढील चेंडू आपण पाहणार आहोत. विनय याचा पुन्हा एकदा काहीसा वारंवार कान मंत्र देतोय राहुल यष्टीरक्षक. या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळला होता. यॉर्कर चेंडू होता. कोणताही चेंडू समजला नाहीये रोहित याला. मला वाटतं बॅटकडे असेल. लेग बायच्या रूपाने पुन्हा एकदा एक धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या पोहोचले 25 आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही शिल्लक. मित्रांनो कमबॅक करायचं असेल तर असं करावं, कारण पहिला चेंडू आकुड पट्ट्याचा टाकला होता. त्यानंतर कानमंत्र दिला यष्टीरक्षकाकडून. त्यानंतर सुरेख 2 चेंडू हाताळले ते विनय यांनी. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्वप्नीलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर कमबॅक विनयाचं पाहतोय आपण. पहिला चेंडू ते षटकारा होता. त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले. धावसंख्या स्थिरावली 25 आकड्यावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा विनय याचा हलकस धावसान पहिला क्रॉस केले. काहीसा स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा मिळतात अवांतर धावसंख्येने. धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले शरद कापरे यांचा जर्सी नंबर 26. 2-3 सुंदर चेंडू नंतर पुन्हा एकदा एक स्वेर मारा. पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळतो पाहूया. पुन्हा एकदा धावत जाऊन आपला क्रॉस करून चेंडू टाकलाय स्वप्नीलसाठी. आकुडपटा चेंडू या ठिकाणी यॉर्कर लेवलचा चेंडू होता या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपले विकेट सॅक्रिफाईस करून परत तो स्वप्नील, कारण रोहितला स्ट्राईक आणायचं होतं. कोणतेही धाव न घेता रोहित माघारी रोहित स्ट्राईक वरती गेलाय. नॉन स्ट्राईकला फुल फलंदाज आलाय. पाहूया फुल फलंदाज कोण येतोय. विशाल. शेवटचा चेंडू असेल मित्रांनो. रोहितला मात्र स्ट्राईक वरती घेऊन आलाय. पाहूया रोहित मोठा फटका खेळतोय का, कारण त्याच्यावरती विश्वास दाखवलाय स्वप्नील यांनी आणि त्याला स्ट्राईक वरती घेऊन आलाय आपले स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करून. चला मित्रांनो सामना त्याला जवळ गतीने घ्यायचंय. स्ट्राईक वरती रोहित, नॉन स्ट्राईकला विशाल. शेवटचा चेंडू पुन्हा पाहूया आपण कशा प्रकारे हाताळतोय विनय. अजून सुंदर असं षटक हाताळलंय. हलका सरळ धावजान पहिला क्रॉस केलाय. चेंडू टाकलाय रोहित याने. चेंडू टाकलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाळा. लंबा मारेगा झुकेगा नाही साला. धावसंख्या पोहोचले 32 या धावसंख्यावरती. धावसंख्या पोहोचले 32. जिंकण्यासाठी पाहिजेत राहुल आगरेचा जर्सी नंबर 33 धावा. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. मी खेमवर्धन पाळपेने संघाला विनंती करतो आपण एका बाजूने लाईनअप होऊन आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मित्रांनो वेळ थोडा कमी खर्च करायचा आहे, कारण मी वारंवार सूचना करतोय आपण 2.5 तास उशीर आहोत याची नोंद घ्यायची. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. सुंदर षटक हाताळलं होतं. पहिला चेंडूमध्ये षटकार, शेवटचा चेंडूमध्ये षटकार. मधल्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले ते विनय यांनी. अठरा चेंडू आणि 33 धावा. चला पाळपणे संघ एका बाजूने आतमध्ये जायचं. लवकर मित्रांनो थोडं सहकार्य करायचं. एवढा वेळ खर्च करायचा नाहीये. मी मगाशी म्हटलं आपण लाईनअप राहायचंय. पुढील अर्ध्या मिनिटांमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण लागलं गेलं पाहिजे मित्रांनो. कर्णधार खेमवर्धन पाळपेने संघ. चला 33 धावांचं आव्हान असेल ते आई दाणे काळकाई क्रिकेट संघ करंदळे संघापुढे. बॅट्समन नेम करंदळे संघ. बॅट्समन नेम
नक्कीच सलामीची जोडी पाहतोय आपण रोहित आणि राहुल. स्ट्राईक वरती रोहित असेल, नॉन स्ट्राईकला मात्र राहुल असेल. धावांचा पाठलाग करतायत 33 धावा. पाहूया पहिलं षटक घेऊन कोण येत आहे, कर्नल कोणाकडे धुरा सोपवत आहेत. चला पाळपेणी संघ पंचांना विनंती असेल वेळ खर्च करायचा नाही आहे, कारण पहिली इनिंग संपल्यानंतर 1 मिनिट खर्च झालाय, अजून एक क्षेत्ररक्षण लागलेलं नाहीये. चला पाळपेणी संघा पुढे. पहिलं षटक घेऊन येते कल्पेश चव्हाण. पाळपेणी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राईक मारती कधी काहीशी दुरुस्ती पाहतोय आपण, वारंवार रोहितला स्ट्राईक वरती पाहतोय, परंतु आज राहुलला स्ट्राईक वरती गेला. नॉन स्ट्राईकला येतो रोहित, जर्सी नंबर 45 आणि जर्सी नंबर 33. सामना चालू करायचा आहे. 2 क्षेत्ररक्षक बाहेर पाहतो आपण. डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहतोय, त्याचप्रमाणे लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, सॉरी मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक पाहतोय. पहिलं षटक कल्पेश विरुद्ध राहुलची ही लढत. धावसंख्यांचा पाठलाग 18, चेंडू 33 धावा. पहिला चेंडू पुश केलाय आणि 1 धाव त्या ठिकाणी मिळाले. एका धावेने संघाचं खातं ओपन झालंय. समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि 32 धावांची गरज. चला पुढे चेंडू स्ट्राईक वरती मात्र यावेळेस गेलाय कर्णधार रोहित बालगुडे. काहीसा चेंडू खाली राहिला, नाही समजला चेंडू, निर्धाव चेंडू हे सांगता. सुरेख चेंडू होता. चेंडू क्रीज वरती पडल्यानंतर स्किड झाला होता आणि काहीसे तेवढा उसळी घेता आली नाही चेंडू, आणि चेंडू मात्र जमिनी लगत यशस्वी हातामध्ये विसावला. 2 चेंडूमध्ये 1 धाव. कल्पेश चव्हाण गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट अशा प्रकारचा मारा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करताना या ठिकाणी काहीसा सुरेख चेंडूंचा मारा करतो आपण पाहतो. पंचांचा इशारा येतो. दोन्ही आज समांतर धावा मिळत आहेत. अवांतर धाव्याने धावसंख्येत मात्र भर झाली. धावसंख्या पोहोचले 2 या अंकावरती. बिनबाद 2 दुसरा चेंडू, तिसरा चेंडू या ठिकाणी टाकताना पाहतो कल्पेश याला. काही सर कान मंत्र दिलाय. पुढे चेंडू रोहित त्याच्यासाठी पुश केले. चेंडू बॅकवर्ड पॉइंट या ठिकाणी पाहूया. जर का कलेक्शन चांगलं झालं असेल या ठिकाणी, जर कलेक्शन चांगला तर खतरा होऊ शकला असता या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि रोहित याची. सुंदर शांत चित्ताने चाललेलं आहे, संयमाने चाललेलं आहे हे षटक कल्पेश याचं. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 पावलांचा रनअप या ठिकाणी पाहतोय कल्पेश चव्हाण याचा. पुढे चेंडू राहुल यासाठी घोटनात एक तमाशात एक प्रयत्न होता, प्रयत्नात आलं अपयश. यश आलंय ते वाईटच्या रूपाने. 4 धाव या धावसंख्येवरती पोहोचले. धावसंख्या वाईट रिव्ह्यू नसणार आहे, रिव्ह्यू नसणार आहे मित्रांनो. एक मिनिट पंच 1 मिनिट थांबवायचं आहे. चला कोणत्याही प्रकारची चर्चा नको आता, आपण या ठिकाणी रिव्ह्यू पाहतोय. वाईड चेंडू पंच. हॅलो, वाईड असणार आहे पंच. वाईड चेंडू या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क दिसत नाहीये फलंदाज आणि चेंडू मध्ये. पंचांना थोडी विनंती असेल, डिसिजन हे थोडं चर्चा केल्यानंतर घ्यायचंय आणि कोणाच्याही दबावाखाली येऊन डिसिजन चेंज करायचं नाही असं पंचांना विनंती असेल. चला पुढे चेंडू पाहतोय आपण कल्पेशाचा.
या ठिकाणी पुन्हा एकदा आकुडपटाचा चेंडू होता, चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला विसावतोय, चेंडू जातोय सीमारेषे वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव. वारंवार या ठिकाणी वाईट, या षटकातील तिसरा वाईट पाहतोय आपण कल्पेशाच्या मार्फत. चला नवयू क्रिकेट संघ पांगारे आपण सुद्धा तयार राहायचं, लाईनअप करून घ्यायचं, वॉर्मअप करून घ्यायचंय. पुढील चेंडू कल्पेशाचा राहुलसाठी. या ठिकाणी स्लोवर चेंडू होता, इस्रकच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात आले अपयश आणि धावसंख्या स्थिरावले 5 या धावसंख्येवरती. एक सुंदर षटक हाताळलं तर जर का वाईट नसते तर या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत, षटक समाप्ती झाली होती. परंतु अंत भला तो सब भला. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी वरती आला, तो कल्पेश स्ट्राईक वरती आहे. राहुल नॉन स्ट्राईकला, रोहित यष्टरक्षक पाहतोय आपण. स्वप्नील आकुडपटाचा चेंडू होता, चेंडू चाललाय लॉंगांच्या दिशेला, एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा घेण्यात यश आलंय. ते राहुल आणि रोहित याला 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले षटकाच्या समाप्तीनंतर एक चेंडू अजूनही शिल्लक. 5 चेंडू, धावसंख्या झाले 7 धावा. अजून एक चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी समीकरण 13 चेंडू आणि 26 धावांचं 26 धावांचं आव्हान. या ठिकाणी पुन्हा एकदा कायसा स्क्वेअर लेगच्या मारण्याचा प्रयत्नात आलंय अपयश. चेंडू विसावतोय गोलंदाजाकडे. षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही जर का माझं गणित चांगलं असेल तर 12 चेंडू आणि 26 धावा. गणित चुकीचं होतं. जेव्हा 10वीला सराव परीक्षा झाली होती 20 पैकी 2 मार्क पडले होते. बाईंनी खूप हाणलं होतं, त्यानंतर 20 पैकी 18 मार्क पडले होते. त्यानंतर मात्र गणितामध्ये सुधार झाला होता आणि 8 ठिकाणी आपण पाहतो 18 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान. करंजाळी संघापुढे अजूनही सलामीची जोडी रोहित आणि राहुल मैदानात. पुढील चेंडू आपण पुढील षटक घेऊन आले शांतनू. पाळपेने संघाकडून पुढील गोलंदाज शांतनू. स्ट्राईक वरती रोहित असेल. मित्रांनो 12 चेंडू आणि 26 धावा. कंपल्सरी चेस. पाहूया शांतनूला मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण कल्पेशचा जर उल्लेख केला तर 4 वाईट खर्च करून सुद्धा 7 धावा दिलेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट मिळाला नव्हता त्या गोलंदाजीमध्ये, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी कल्पेश याच्याकडून. पुढे चेंडू शांतनू. त्याला सामन्याला थोडं स्पीडअप द्यायचं मित्रांनो, खूप विलंबाने चालले सामने, संत गतीने चालले, थोडं स्पीड द्यायचं सामन्यासाठी. पुढील चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी शांतनू याचा रोहित याच्यासाठी. आकुडपटाचा चेंडू होता, चेंडूला पाठवलाय. पाहूया चेंडू जातोय का सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार रोहित त्याच्या फलंदाजीमधून निघालेला. हा पहिला षटकार. धावसंख्या पोहोचले 2 अंकामध्ये 1 + 3 + 9 13 धावा. जिंकण्यासाठी समीकरण मात्र बदलतं. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. मित्रांनो शांतनूचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या चेंडू मध्ये षटकार ठोकला तर रोहित याला. रोहित मात्र गोलंदाजाचं नाव शांतनू असलं तरी सुद्धा रोहित मात्र आता शांत बसणार नाही, कारण समीकरण आहे 11 चेंडू आणि 20 धावा. पुढील चेंडू पुन्हा रोहित याचा काहीसा स्वर मारला. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद स्वीकारतायत. पंचांचा इशारा तो वाईटच्या रूपाने. धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते. धावसंख्या पोहोचले 14 या धावसंख्या होते. समीकरण 11 चेंडू आणि 19 धावा. शांतनू काहीसा दबाव खाली. चला राहुल आणि रोहितची जोडी अजूनही सलामी जोडी. मैदानावरती धावसंख्या झाले 14. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. शांतनूचा पुढील चेंडू रोहित याच्यासाठी. पुन्हा एकदा आकुडपटाचा चेंडू होता. चेंडू डोक्याला आदळलाय.
या ठिकाणी पाहूया, थोडं चेकअप करून घ्यायचं आहे. ऊन खूप आहे. 22च्या रूपाने एक धावसंख्या असेल. या ठिकाणी राहुलचा आणि चला मित्रांनो, एवढा वेळ खर्च करायचा नाही. पंच प्रत्येक चेंडूवरती एकत्र येऊन द्यायचं नाही या सर्वांना, वारंवार विनंती असेल. आपण जर राहुल आणि रोहितचा उल्लेख केला तर दोघांमध्ये जिंकण्यासाठी लढत असते तर असते, परंतु दुसरी लढत असते ती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीची. 18 10 चेंडू आणि 18 धावा. शांतनुचा पुढील चेंडू राहुल याच्यासाठी. रोहितने षटकार ठोकला, राहुल अजूनही बाकी आहे. राहुलच्या बॅटला बॉल लागत नाहीये मित्रांनो. दापोली तालुक्यातून दिवा या शहरामध्ये प्रवास केला आणि बॅटला मात्र बॉल लागत नाही, कारण दापोलीमध्ये झालेल्या DPLच्या क्वालिफायर 1 मध्ये 7 चेंडूमध्ये 31 धावांची तुफानी खेळी खेळला होता हाच राहुल. परंतु मित्रांनो, आपण म्हणतो ना, जर का दिवस तुमचा असला तर त्या दिवशी सर्व काही तुमचं असतं, परंतु जर का दिवस तुमचा नसला तर ते आपण मिळवून घेता येत नाही. अशा प्रकारचा आजचा दिवस राहुल याचा चाललाय. गोलंदाजी मात्र सुरेख केली होती, फलंदाजीमध्ये अजूनही सूर गवसलेला नाहीये. रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आले. पुन्हा एकदा यश आले ते निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये शांतनु याला. धावसंख्या स्थिरावले, धावफलक सांगतोय धावसंख्या झाले 15 धावा. 8 चेंडू 18 धावा. रोहित पुन्हा एकदा काहीसा वारंवार बीट होतोय, समीकरण बदलतंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा 7 चेंडू 18 धावा. या ठिकाणी पंचांकडे धाव मागितली जाते. 9 चेंडू. चला, पंचांकडे कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आहे मित्रांनो. 9 चेंडू. पहिला चेंडू सुद्धा 1 बाउन्स होता. हा या षटकातील दुसरा 1 बाउन्स आहे, त्यामुळे 9 असणार आहे. पहिला चेंडू सुद्धा 1 बाउन्स होता. लेग अंपायरनी पहिला चेंडू 1 बाउन्स दिला होता मित्रांनो. जो चौकार गेला होता तो 1 बाउन्स होता. युट्यूब लाईव्ह आहे, जर तुम्हाला शंका असेल तर आपल्या खेळाडूला सांगा, युट्यूब लाईव्ह चेक करा. पहिला चेंडू 1 बाउन्स होता. पहिला चेंडू जो चौकार गेला होता तो 1 बाउन्स होता. पंचाकडे कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही आहे. 1 बाउन्स दिला होता लेग अंपायरने. दुसरा चेंडू आहे, त्या प्रकारे 9 असेल. कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. 7 चेंडू मध्ये 17 धावांची अजूनही गरज असेल. चला, पंच सामना चालू करायचंय. अरे पहिला चेंडू 1 बाउन्स आहे. तुमचा राखीव खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाही. मी वारंवार सांगितलं जातं, त्यासाठी आपला एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असावा. या ठिकाणी तुमचा राखीव खेळाडू आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे. पहिला चेंडू 1 बाउन्स होता. दुसरा चेंडू सुद्धा या षटकातील हा दुसरा बाउन्स आहे, त्यामुळे हा चेंडू 9 असेल. पंचांचा इशारा कायम असेल. रिव्ह्यू ऑलरेडी पाहिला गेला आहे. पहिला चेंडू बाउन्स होता. पंचांनी 1 बाउन्स दिला तर हा बॉल वरतून आहे तर 9 आहे ना. एवढा थोडी उशीर एवढा नाही करायला पाहिजे. क्रिजच्या पुढे काही येऊ दे, आपण रिव्ह्यू नाही घेऊ शकत प्रत्येक बॉलला. पहिला चेंडू चेक कर, पहिला बॉल डोक्याच्या वरती आहे का बॉल चेक कर. पहिला बॉल. बाकी सर्वांनी क्षेत्ररक्षण मार्कवरती जायचंय. बाकी सर्वांनी क्षेत्ररक्षण मार्कवर जायचंय. यानंतरचा जर डिसिजन आला तर कोणत्याही प्रकारचा फेरबदल नसणार आहे, याची नोंद घ्यायची. पंचाने आपण आपल्या जागेवर थांबायचं. पंच पहिला चेंडू बघा, फक्त डोक्याच्या वरती का बघा. प्रश्नच नाही येत. लाईनच्या पुढे डोक्यावरून बॉल गेला, बाउन्सच आहे. लाईनच्या पुढे होते तर अर्ध्या पिच वरती होते. काय खेळताय यार तुम्ही लोक. प्रश्नच येत नाही ना, पुढे असं नाही तर ऐकून असू द्या. डोक्यावरून बॉल गेला हे केलं. पुढचा प्रश्नच येत नाही भावा. डोक्याच्या वरून गेला तर पुढे होते, कुठे पण होते. काय यार तुम्ही खेळता डेली. पहिला बॉल बघतो 6 गेला तो. अंपायर सांगतात, अंपायर सांगतात.
रिव्ह्यूच नाही अंपायर सांगतात तर काय करणार आपण अंपायर सांगतात रिव्ह्यू तर आपण कसं करणार आपण तुम्ही अंपायरला सांगा जाऊन आता माईक होतं नका सांगू अंपायरला बोलवा नाही अंपायर ते नका सांगू अंपायरला जाऊन सांगा अंपायर रिव्ह्यू नका मागा रिव्ह्यू नाही अंपायरला सांगा रिव्ह्यूचा हे करूच नका रिव्ह्यूला बोलूच नका अंपायर सांगा जो डिसिजन तो फायनल करा चला नो चेंडू असेल सामना चालू करायचा चला आयोजक जिगरजी पाटील आपण बाहेर यायचे चला सामना चालू करायचा चला मित्रांनो एवढा वेळ खर्च करून लोकांच्या बायका घरी वाट बघतायत संध्याकाळी 6च्या आतमध्ये टुर्नामेंट संपवायचे ज्यांच्या आहेत त्यांच्या वाट बघताय ज्यांच्या नाही त्यांच्या भेटायला जायचंय चला सामना संपवायचा आहे समीकरण झालं 7 चेंडू आणि 17 धावा शांतनूचा पहिला चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील स्ट्राईकवरती रोहित असेल पाहूया या चेंडूचा फायदा घेतोय का चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर पाहूया येतोय का षटकार आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय खणखणी षटकार सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज 6 चेंडू 10 धावा रोहितची बॅट राहुलची बॅट चालत नाही परंतु रोहितच्या बॅटने मात्र सूर पकडलाय समीकरण राहिले 6 चेंडू आणि 10 धावा चला पुढील गोलंदाज लवकर प्रचारण करायचंय कंपल्सरी 10 यानंतरचे होणारे सरास लवकर गोलंदाज टाकायचं फुल पंच एवढा वेळ नाही खर्च करायचा आहे 22 रन झाले 23 रन झाले जिंकणारी 33 पाहिजे 6 चेंडू 10 धावा आपला राखीव खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो वारंवार चर्चा नकोय मी मगासून सांगतोय तुमचा राखीव खेळाडू या ठिकाणी स्कोर कक्षामध्ये आहे स्कोर पाहतोय दोन्ही संघांचे राखीव खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासाठी राखीव खेळाडू मागले जातात पाहिजे 16 नंतर 6 आला किती रन झाले सांग मला 17 पाहिजे 17 नंतर तो 9 दिला झाले 16 रन 6 आला किती पाहिजे 10 रन पाहिजेत ना लॉजिक आहे चला सामना चालू करायचा पंच 6 चेंडू आणि 10 धावा अठरा पाहिजे होते 18 नंतर 9 आला 17 पाहिजे 17 नंतर 9 आला नंतर षटकार आला 17 नंतर षटकार आला मित्रांनो वारंवार प्रत्येक चेंडूचा उल्लेख नाही करता येणार आपला स्कोर या ठिकाणी खेळाडू आहे आपण त्याच्याकडे संपर्क करायचा मॅच झाल्यानंतर स्पर्धा लाईव्ह चालू आहे प्रत्येक स्कोरची डिटेल आपण नंतर मॅच बघू शकता एवढाच प्रॉब्लेम असेल तर 3 खेळाडू या ठिकाणी उपस्थित करायचे एक लाईव्ह साठी एक अंपायरच्या इथे आणि एक ठिकाणी स्कोरच्या इथे आपण मित्रांनो एका मॅच साठी एवढा वेळ खर्च नाही करू शकत चला सामना चालू करायचा आहे 6 चेंडू आणि 10 धावा या ठिकाणी मात्र चेंडूला पाठवलाय घोटना टेक तमाशा देख सासू दमले कोकून जावळाला एक क्वार्टर टाकून आणि राहुलने षटकार मारलाय ढोपर टेकून समीकरण बदलतंय 5 चेंडू आणि 4 धावा
या ठिकाणी अजून एक जर का षटकार आला तर मोठा पोटवाला अंकुश खापरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. या ठिकाणी प्रयत्न केला होता, प्रयत्न झाले, अपयश पाहिला. 2 धावा घेऊन पुन्हा एकदा षटकार मारतोय का? 500 रुपयाचं पारितोषिक अजूनही लागू आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. भाव्या षटकार मारून 500 रुपये मिळवतोय का? जर 500 मारले तर 250 तुझे आणि 250 माझे. पाहूया राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 2 धावा. पाहूया अजूनही काहीसे रंगत बाकी आहे काय सामन्यामध्ये. खूप विलंब झाला या सामन्याला आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 2 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न होता मित्रांनो. 500 रुपयासाठीचा षटकारचा प्रयत्न चाललाय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, लालच बुरी बला आहे. अजूनही पारितोषिक लागू आहे. 3 चेंडू 2 धावा. या ठिकाणी चेंडू चाललाय, पुश केलाय. 2 चेंडू मध्ये 1 धावांची गरज. स्ट्राईक वरती रोहित गेला. पाहावे विजयी फटका रोहितचा फलंदाजी मधून येतोय का? कारण 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 1 धावाची गरज. चला रोहित याच्यासाठी पुढील चेंडू. या ठिकाणी कायसा पुश केलाय मित्रांनो. सामन्यात लढत रंगतदार सामना. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. नक्की सामना होता करंजालीकडे, परंतु पाळपेने त्याला खेचून आणले दापोली डेपो मध्ये. ज्याची बस पहिली लागेल सामना त्या ठिकाणी वळवला जाईल. 1 चेंडू आणि 1 धाव कंपल्सरी चेस. राहुल आगरे पाहूया. पहिल्या चेंडू मध्ये षटकार आला होता. अंकुश खापरे आणि 500 रुपयाचं पारितोषिक लावलं. 2 षटकारांसाठी ट्राय केला, परंतु 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती राहुल, नॉन स्ट्राईकला अमर. 1 चेंडू 1 धाव. रुतेश, उत्कृष्ट गोलंदाजी रुतेश याची. 1 चेंडू 1 धाव. या ठिकाणी चेंडूला पोच केलं मिड ऑफच्या दिशेला. झोपलो होतो घरात, समोर आली केळेवाली. विजयी झालाय आई जाणाई काळकाई क्रिकेट संघ करंजाळी. चला मित्रांनो, नवयू क्रिकेट संघ पांगारे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीतील होणारे सर्व सामने 2 षटकांचे असल्याची नोंद घ्यायची. आता झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय पाहूया. राहुल की रोहित? नक्कीच नो डाऊट आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला आहे आई जाणाय काळकाई संघात.